हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त असं फलाफल बनवणार आहोत. फलाफल बनवण्यासाठी मी काबुली चणे घेतलेले आहेत आणि हे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि आता सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे. आता मी काय करते, तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक चॉपर असेल ना, तर इलेक्ट्रिक चॉपर घेऊ शकता. नाहीतर मग काय करायचं, असं मिक्सी जार घ्यायचं, त्याच्यामध्ये सगळे काबुली चणे ॲड करायचे आहेत. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे हिरवी मिरची ॲड करायची आहे. मी ही 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण ह्या मिरच्या आहेत ना जास्त तिखट नसतात, म्हणून मी 4 घेतलेल्या आहेत. 5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, मोठ्या पाकळ्या आहेत म्हणून मी 5 घेतल्या आहेत. तुम्ही 7-8 घेऊ शकता. आणि 1 ते 1.5 इंच मी आलं घेतलेलं आहे, ते आपण ॲड करूया. त्याच्यामध्ये आता मी हे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा तुम्ही स्किप पण करू शकता नसेल आवडत तर, पण ह्याच्यामध्ये टेस्ट छान लागते, आम्हाला आवडतात म्हणून मी ॲड केलेला आहे. अर्धाच चमचा केलेला आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी सुके धणे घेतलेले आहेत. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. आणि बाइंडिंग येण्यासाठी मी 2 पोहे खायचे चमचे असतात ना, ते मी बेसन घेतलेलं आहे. आणि हे बघा, एवढे सगळे मी हे कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरीने टेस्ट छान लागतो म्हणून मी कोथिंबीर जास्त घेतलेली आहे. तुम्ही कमी पण करू शकता. आणि जर तुम्हाला पुदिन्याचा टेस्ट आवडत असेल ना, तर ह्याच्यामध्ये पुदिना पण ॲड करू शकता. आता आपल्याला अजिबात पाणी ॲड न करता ऑन ऑफ करून भरड करून घ्यायची आहे. एकदम फाईन पेस्ट नाही करायची, फक्त मिक्सीच्या ऑन ऑफ करत त्याचा दरदरा करून घ्यायचा आहे. हे बघा, मी सगळं काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये मिक्सी जारमधून. आता ना याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी हे एवढे बॉल्स करून घेतलेले आहेत. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी हे फलाफल अप्पे पॅनमध्ये करणार आहे, पण जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. अप्पे पॅनमध्ये ना थोडं थोडं तेल आपण ॲड करूया. आता ह्याच्यामध्ये आपण एक एक बॉल सोडूया. आता या फलाफलला अलटून पलटून छान असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे आपल्याला. आता सगळे पलटून झालेले आहेत. परत त्याच्यावरती थोडं थोडं आपण तेल सोडूया. हे बघा, असे अलटून पलटून छान असं मस्त शिजवून घ्यायचे आहेत. आता हे तयार झालेले आहे. मी आता गॅस बंद करते आणि बाकीचे पण मी हे नंतर असंच करून घेणार आहे. आता हे बघा, हे फलाफल सगळे तयार झालेले आहेत. आता काय करायचं, तुम्ही असंच मेयोनीज बरोबर खाऊ शकता, किंवा टोमॅटो सॉस बरोबर, किंवा हंकट बरोबर, किंवा कोथिंबीर पुदिनाची चटणी बरोबर, कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. पण आपण काय करायचं, आज मी ना ही ज्वारीची भाकरी केलेली आहे. हेल्दी ऑप्शन आहे, तुम्ही चपाती पण घेऊ शकता. ही मी छोटी साईजची ज्वारीची भाकरी केलेली आहे. त्याला काय करायचं, आता आपण हे मेयोनीज लावायचं आहे. तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस वगैरे काय असेल ना, टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस, तर ते पण तुम्ही लावू शकता. त्याच्यावरती एक टोमॅटोचे काप ठेवूया, कांद्याची स्लाइस ठेवूया, कोबी आहे, आणि जे फलाफल केले आहेत ना ते असे तोडून आपण ठेवूया. असा फलाफल ज्वारीच्या भाकरीचा रॅप तयार झालेला आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम आणि हेल्दी असं काबुली चण्याचा फलाफल तयार झालेला आहे. आणि ज्वारीच्या भाकरीचा मी रॅप केलेला आहे, म्हणजे फ्रँकी टाईप. तर तुम्ही कसं पण घेऊ शकता, ज्वारीची भाकरी पण घेऊ शकता, तांदळाची भाकरी, चपाती, किंवा बाजारामध्ये रेडीमेड मिळतं ना पिता ब्रेड, ते पण तुम्ही यूज करू शकता. खायला खूप छान लागतं. मी हे मेयोनीज घेतलेलं आहे, मेयोनीजवर सर्व केलं आहे. तुम्ही चटणी, कोथिंबीर पुदिना चटणी, टोमॅटो सॉस, पिझ्झा पास्ता सॉस किंवा हंकट घेऊ शकता. खायला खूपच छान लागतं. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि फ्रेंड्स, तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा सुंदर आणि छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.